वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो आज आपण अँग्युलर 18च्या सिरीज मध्ये न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत आणि टॉपिक नेम विल बी स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह. ओके, जसं तुम्ही इथे बघू शकता नोटपॅडवर की स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह मध्ये तीन डिरेक्टिव्ह आहेत: एनजी इफ, एनजी फॉर आणि एनजी स्विच. सो डिरेक्टिव्ह जर समजला ना तर अँग्युलर काय म्हणता येईल आपल्याला की मोर अंडरस्टँडेबल होऊन जाणार. सो आपण काय करणार, स्टेप बाय स्टेप बघूया. फर्स्ट वी विल सी एनजी इफ, देन एनजी फॉर, देन एनजी स्विच. ऍट अ टाइम जर बघितलं तर लिटिल बिट ते कन्फ्युजन होणार. सो फर्स्ट आज आपण बघणार आहे ऑनली ऑन एनजी इफ. आता एनजी इफचा यूज काय आहे? हा काय करतो, ऍड और रिमूव्ह करतो. एकतर नवीन गोष्ट एखादी ऍड करेन किंवा रिमूव्ह करेन फ्रॉम HTML एलिमेंट मधून. ओके, सो आता एनजी इफ, जसं तुम्हाला माहित असेल इफ कंडिशन. इफ कंडिशन काय असतं, आपण नॉर्मल इफ कंडिशन लिहितो कुठल्या पण लँग्वेजमध्ये. इफ काय करतं, नॉर्मली दोन व्हेरिएबलला आपण कम्पेअर करू शकतो. एक तर हे किंवा ते, ट्रू अदर फॉल्स हेच चालतं. सो काइंड ऑफ तसंच आपण अँग्युलर मध्ये यूज करतो. सो स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय स्टार. डोंट फॉरगेट. ओके, स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय स्टार. सो लेट्स गो. ॲज यू नो की आपल्याकडे एक SRC आहे. अंडर दी SRC एक कंपोनंट्स नावाचं फोल्डर आहे. कंपोनंट मध्ये आपण आतापर्यंत डेटा बाइंडिंग हा टॉपिक बघितलाय. सो अंडर दी कंपोनंट मी पुन्हा एक फोल्डर क्रिएट करते आणि त्याच्यात लिहिते डायरेक्टिव्ह. सो डायरेक्टिव्ह मध्ये आपण सगळ्या प्रकारचे डायरेक्टिव्ह कव्हर करून घेऊया. सो डायरेक्टिव्ह मध्ये ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल, एनजी जनरेट कंपोनंट, एनजी इफ. सेपरेट सेपरेट टॉपिक नुसार आपण कंपोनंट क्रिएट करूया. सो एनजी इफ, ॲज यू कॅन सी हिअर आपल्या 4 फाईल क्रिएट झालाय फॉर एनजी इफ साठी. सो गोइंग बॅक टू दिस, आतापर्यंत आपण राउटिंग बघितली नाहीये, त्यामुळे मला काय करावं लागेल, हा कंपोनंट इंडिव्हिज्युअली इम्पोर्ट करावं लागेल. वे अंडर दी आपला ऍप कंपोनंट डॉट HTML मध्ये. थोडे जास्त टॉपिक झाल्यानंतर आपण राउटिंग बघूया, तर की आपल्याला नेव्हिगेशन बार प्रॉपर क्रिएट करता येणार टॉपिक नुसार. सो इथे एरर देणारच आहे ॲज युजल, ॲज यू नो, जस्ट बिकॉज आपल्याला इथे इम्पोर्ट करावं लागेल. काय इम्पोर्ट करावं लागेल, आपलं एनजी इफचं कंपोनंट. सो एनजी इफ बघा ऑटोमॅटिकली दिसे, जस्ट क्लिक करा, इम्पोर्ट होऊन गेला आपला कंपोनंट. एरर पण सगळे निघून गेले. जस्ट सेव्ह करूया आणि इथे आपल्याला HTML मध्ये दिसायला पाहिजे एनजी इफ बुक्स. ओके, सो नाव अगेन बॅक टू देअर टॉपिक. आता एनजी इफ पहिले काय करते ते समजून घेऊया. एक काम करूया, आपण एक HTML क्रिएट करूया. फर्स्ट आय एम टेकिंग वन डिवला एक क्लास देते, कंटेनर. देन अगेन एक क्लास घेऊया, डिव. क्लास नेम विल बी रो क्लास कॉल MD3 घेऊ आणि इथे एक डिव घेऊया. डिवला क्लास देऊया BG प्रायमरी पॅडिंग 3 टेक्स्ट सेंटर. ओके, देन इथे एक H6 घेऊया आणि त्याला एक लेबल देऊन द्या की डिव 1. मेक शुअर की फॉर्मॅट करत जरा बघा, फॉर्मॅट केल्याबरोबर नीट अँड क्लिअर दिसतं कुठला डिव कुठे क्लोज झाला ते आपल्याला प्रॉपर दिसतं. ठीक आहे, आज आपला एक डिव 1. आता मी इथे 2 बटन घेते. सगळ्यात पहिले below this row, 2 बटन घेऊया आपण. सिनारिओ सांगते, सिनारिओ सांगितलं ना म्हणजे तुम्हाला इझी टू अंडरस्टँड होणार की आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काय करायचंय. एक बटन घेतले मी शोला देऊन देते क्लास BTN प्रायमरी. अगेन एक बटन घेते मी, तिला देते हाईट आणि याला देते इन्फो. 2 बटन मध्ये स्पेस घेऊन घेते. ठीक आहे, सो
आता माझा कॉन्सेप्ट काय म्हटलं की जस्ट मी शोवर क्लिक केलं ना तर माझा हा डिव्ह शो व्हायला पाहिजे ऍज युजल जसा शो आहे तसा. बट हाईडवर क्लिक केलं ना माझा हा बटन हाईड व्हायला पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? वन्स आय क्लिक ऑन हाईड देन इट विल बी हाईड. आणि जसं मी शोवर क्लिक केलं अगेन बॅक टू अवर नॉर्मल पोझिशन. हा एक सिनारिओ आपल्याला जो अचीव करायचा आहे. सो मी याला नाही का बटन एस एम करते कारण बटन खूप मोठी दिसते दॅट्स वाय. बीटीएन एस एम काय करतो बटनला छोटा करून देतो. जस्ट शोकेस करते बघा. दिसते बटन थोडी छोटी दिसते. ओके. सो आता आपला हा टॉपिक आहे. मी काय म्हटलं ऑन द क्लिक ऑफ शो और हाईट. सो पहिले काय करायला लागेल आपल्याला दोन इव्हेंट बनवावं लागेल. एक क्लिक साठी एक हाईट साठी. क्लिक ऑन शो इव्हेंट आहे म्हणजे मेथड आहे. आपल्याला मेथडचं सिम्बल दॅट मीन्स पॅरांथेसिस. क्लिक ऑन हाईड. ठीक आहे. या दोन पहिले मेथड आपण इकडे करून क्रिएट करून घेऊया. सो दिस इज आर टू मेथड्स ऑन शो अँड ऑन हाईड. अनदर थिंग काय लागेल दुसरी गोष्ट लागेल या डिवला या 2 नंबरच्या डिवला किंवा या कॉलम डिलाच करूया. या डिवला मला हाईड अँड शो करायचं आहे. करेक्ट. हाईड अँड शो करायचं आहे म्हणजे एक व्हेरिएबल लागेल आपल्याला बुलियन साठी ज्याला आपल्याला ट्रू और फॉल्स करावं लागेल. सो आज प्रिव्हियसली व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला की मेक शुअर की जेव्हा आपण बुलियन व्हेरिएबल घेते तर नॉर्मली त्याला आपण इज पासून स्टार्ट करतो. सो इज डिव 1 कॉलन बुलियन इज इक्वल टू बाय डिफॉल्ट मी त्याला फॉल्स करते. ठीक आहे. सो इज डिव 1 याला आपल्याला अप्लाय करायचं आहे आता या डिव वर ज्याला हाईड अँड शो करायचं आहे त्याला. याला घ्या किंवा याला घ्या रोला नाही. ठीक आहे. सो इथे मी सिंपल घेते स्टार एन जी इफ. बघा स्टार एन जी इफ कसं लिहिलं मी. स्टार एन जी इफ काहीतरी हायलाइट होत आहे म्हणजे काहीतरी एरर देतोय. हा काय एरर देतोय बघा. The ngIf directive was used in that template, but neither the ngIf directive nor the common module was imported. इथेच सांगितलं एरर काय दिलंय आणि असं सांगितलंय आपल्याला की इफ यू वॉन्ट टू यूज ngIf module then first we have to import common module. करेक्ट. सो अगोदर नाही द्यायचं ना अँग्युलर 17च्या अगोदर जस्ट बिकॉज आपल्याकडे ऍप मॉड्यूल डॉट टी एस होता अंडर दॅट ऑप मॉड्यूल डॉट टी एस इम्पोर्ट्स मध्ये कॉमन मॉड्यूल ऑटोमॅटिकली इम्पोर्ट असायचं. करेक्ट. आता तसं नाही. आता ज्या ज्या व्हर्जन मध्ये सॉरी ज्या कंपोनेंट मध्ये आपल्याला जो कॉन्सेप्ट यूज करायचा आहे त्याच्यातला जो मॉडेल असेल तो आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. करेक्ट. सो मी इथे जो व्हेरिएबल होता आपला तो डिरेक्टली देऊन दिला. आता बघूया काय होतं. बघा बाय डिफॉल्ट मी काय दिलं होतं फॉल्स. आता मी इथे क्लिक केलं का नाही बट जस्ट बिकॉज मी बाय डिफॉल्ट फॉल्स दिल्यामुळे तो ऑटोमॅटिकली गायब झाला. सो व्हॉट नाऊ आय हॅव टू डू आय हॅव टू जस्ट सेट ॲज अ ट्रू. नाऊ व्हॉट हॅपन बाय डिफॉल्ट दिसतात. आता मला फक्त हाईटच्या क्लिकवर मग काय करावं लागेल. आय होप सगळ्यांना क्लिअर झालं असणार की हाईटच्या क्लिकवर काय करावं लागेल. इज ड्यू 1 ला फक्त मला इथे फॉल्स करायचंय. फॉल्सने तो हाईड होता. करेक्ट. नाऊ बघा जस्ट क्लिक ऑन हाईट हाईट झाला. सेम शोच्या क्लिकवर मग मला काय करावं लागेल ड्यू 1 ला ट्रू करावं लागेल. दॅट इज नथिंग बट डी आपला एनजीएफ. करेक्ट. हे बघा जस्ट हाईट शो हाईट शो. सो हे झालं आपलं एक वॉट वी कॅन से नॉर्मलचा डिवला हाईड अँड शो कर. आता मी इथे 2 बटनवर केलं हाईड अँड शो. कन्सिडर करा मला 2 बटनवर नाही करायचं एकच बटनवर करायचं ना टॉगल. करेक्ट. टॉगल काय करतो हाईड अँड शोच करतो ना नथिंग बट एकाच बटनवर करायचं तर तो पण आपण करू शकते. ते कसं करू शकतो 2 डिव घेण्याच्या जागेवर सॉरी 2 बटन्स घेण्याच्या जागेवर सिंपल मला एक बटन घ्यायचं. सो आपण काय करूया जी इफ एक पुन्हा बटन घेऊया @NBSP बटन नेम विल बी आर टॉगल देऊया. टॉगल आणि बटनला नाव देऊया सॉरी क्लास देऊया आपला डेंजर. इव्हेंट क्रिएट करू ऑन टॉगल. सो हा इव्हेंट इकडे क्रिएट केल्याबरोबर मला इकडे पण लिहावं लागेल ऑन टॉगल. ओके.
देन जस्ट व्हॉट आय हॅव टू डू नाव, एक ड्यू क्रिएट करायचं. सो मी यालाच रेप्लिका करते याची. हा क्लास इथे तिथे आता. सॉरी, इकडे सेव्ह न केल्यामुळे तो एरर दिला मला. ठीक आहे. प्रिव्हियसली काय केलं होतं मी, एक नवीन ड्यू घेऊन त्याला ते पॅडिंग वगैरे लावली ना, त्यामुळे माझा छोटासा कॉम्पॅक्ट दिसतोय. आता काय केलं मी, सेकंडला लावला, डायरेक्टली कॉलला लावलं, त्यामुळे तो मोठा दिसतोय. ओके ठीक आहे. तो CSS चा पार्ट आहे, फॉरगेट अबाउट दिस, आपण ते नाही बघत आहे. ओके. सो याचा बॅकग्राऊंड कलर थोडा वेगळा देते आता. कॉन्सेप्ट काय आपला, जस्ट क्लिक ऑन टॉगल हा हाईड आणि शो व्हायला पाहिजे. आता बाय डिफॉल्ट दिसतोय. जस्ट क्लिक ऑन टॉगल, टॉगलवर क्लिक केला दिसायला पाहिजे, पुन्हा टॉगलवर क्लिक केला हाईड व्हायला पाहिजे. याला डेंजर कलर देते, थोडा डार्क दिसायला हवा, दॅट्स वाय. अँड देन अगेन त्याला कॉलमडी थोडं वाढवून देते मी. एक नवीन व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल मला. सो एक नवीन व्हेरिएबल क्रिएट करते, इज टॉगल ड्यू, इज टॉगल ड्यू बुलियन इज इक्वल टू ट्रू और फॉल्स. मी पहिलेच सांगितलं, इफ ला काय लागतं, एनजीफ ला आयदर ट्रू और आयदर फॉल्स. सो मी पहिले घेते बाय डिफॉल्ट ट्रू. बाय डिफॉल्ट ट्रू घेतलं तर काय होता, तो ड्यू बाय डिफॉल्ट दिसणार. सो इज टॉगल ड्यू, आणि इथे एनजी इफ लावून देते या ड्यूला, स्टार एनजी अँड देन इफ. ओके. सो जो आपलं ड्यूचं नाव होतं ते तिथे फाइंड करून दिलं मी. आता काहीच नाही होणार. इफ सपोज मी काय म्हणते, इफ सपोज मी त्याला फॉल्स केलं तर तो बाय डिफॉल्ट नाही दिसणार. बट आता बाय डिफॉल्ट तो ऑब्विसली दिसणारच आहे आपल्याला. सो नाउ व्हॉट वी हॅव टू डू, एक इथे ऑन क्लिक ऑफ टॉगल आपल्याला या बटनला हाईड अँड शो करायचं आहे, ड्यूला. सॉरी. सो दिस डॉट ट्रू, फॉल्स केलं, इज इक्वल टू फॉल्स केलं. तर आता काय होणार, ऑन क्लिक ऑन टॉगल हा बटन ड्यू हाईड झाला. बट अगेन ऑन क्लिक ऑन टॉगल मला तो बटन शोकेस करायचा आहे. पहिल्या याच्यात हाईड केला, पण अगेन क्लिक ऑन दिस टॉगल मला हाईड करायचं आहे. सो आपण कसं करू शकते बघा, देर आर टोटल 2 वेज. मी दोन्ही वे सांगते बघा. फर्स्ट वन, धिस डॉट इज टॉगल बटन ड्यू इज इक्वल टू ट्रू असेल, देन याला आपण फॉल्स सेट करून देऊ. ट्रू असेल तर त्याला आपण फॉल्स करतो, काही नाही करतोय, फॉल्स करतोय. हा काय म्हणतोय, व्हॉट इट सेइंग की this comparison appears to unconditional because the types of false and true have no overlap. Okay. कारण मी इथे पहिले फॉल्स सेट करून दिला, त्यामुळे त्यांनी तसं दिलं मला आन्सर. आणि देन एल्स करते इथे, आणि मग इथे त्याला ट्रू करून देते. म्हणजे याचं मिनिंग काय झालं की, हा जर माझा ड्यू ट्रू असेल तर याला फॉल्स कर, अदरवाइज हा माझा ट्रू असेल तर फॉल्स कर, अदरवाइज फॉल्स येणार तर एल्स ब्लॉक मध्ये जाऊन तो त्याला काय करणार, फॉल्स करणार. हे त्याचं आन्सर झालं. म्हणजे एक सिनारिओ असा झाला. आणि सेकंड सिनारिओ आपण कसं करू शकतो याला, की असं न करता डिरेक्टली याला टॉगल करायचं. टॉगल कसं करायचं, नॉट सुद्धा काय वर्क करतो, त्याला पेस्ट करते आणि जस्ट इथे मी एक नॉटचं साइन देते. तर आता नॉट काय करतो, याला कमेंट करू सॉरी. नॉट काय करेल बघा, टॉगल हायलाइट. सो कुठल्या पण गोष्टीला आपण नॉट दिलं ना, तर ट्रू आणि फॉल्सच वर्क करतो. सो मी इथे जस्ट क्लिक केलं नॉट, सो एक तर ट्रू आयदर फॉल्स. सो इन्स्टेड ऑफ रायटिंग 4 लाईन्स कोड, आपण एका लाईन मध्ये त्याला अचीव केला. करेक्ट. सो ऑन द क्लिक ऑन टॉगल हे वर्क झालं आपलं. सो हा एक सिनारिओ झाला. अगेन आपण सिनारिओ, देर आर सो मेनी सिनारिओ जे आपण याच्यात अचीव करू शकतो.
अगेन ठीक आहे, मी नवीन एक सिनारिओ घेते, एक ड्यू घेते. जस्ट एक ड्यू घेऊया, कॉल घेऊया, पुन्हा एक ड्यू घेऊया. इतकं कॉपी करते. सिलेक्शन इथून एक विचार घेते. आता आता काय करूया, आपण दोन टेक्स्ट बॉक्स घेऊ. सपोज त्या दोन टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर केलेली व्हॅल्यू इज इक्वल असेल. ओके, दोन्हीही टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर केलेली व्हॅल्यू इक्वल असेल तर आपण या ड्यूला हाईड करून देऊ. अदरवाईज नॉट इक्वल टू आहे तर त्याला शो करून देऊ. हा पण एक सिनारिओ आहे ना. सो आतापर्यंत आपण ट्रू आणि फॉल्सनेच एनजीएफ केलं. सो तिथे ट्रू आणि फॉल्सने न करता व्हॅल्यूनी करतोय आपण. सो मी काय करते, इथे सिम्पलचे दोन टेक्स्ट बॉक्स घेऊन घेते. इनपुट टाइप टेक्स्ट क्लास फॉर्म कंट्रोल. छोटे छोटे हवे आपल्याला दोन्ही ड्यू. मग याला एनजी मॉडेल देऊया, ह्या टेक्स्ट बॉक्सला एनजी मॉडेल देऊन देऊया. म्हणजे एक व्हेरिएबल बाइंड करू इथे. एनजी मॉडेल इज इक्वल टू num2 आणि पुन्हा एक इकडे व्हेरिएबल घेऊ num1. आता बघा, आणि का बरं म्हटलं एनजी मॉडेल, सिन्स अननोन प्रॉपर्टी आहे. वाय, जस्ट मला इथे इम्पोर्ट करावं लागणार आहे अगेन फॉर्म्स मॉड्यूलला आपल्याला. फॉर्म्स मॉडेल, ठीक आहे. नाउ इट विल बी वर्क. सो बिफोर दॅट हे एरर देणारच आहे, जस्ट बिकॉज आपण इकडे व्हेरिएबल डिक्लेअर केले नाही. इज इक्वल टू नम इज इक्वल टू 0. दोन व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल की एका व्हेरिएबल मध्ये पण वर्क होऊ शकते. ओके, सो आपले दोन व्हेरिएबल होते num1 and num2. ओके, सो num1 and then another one is num2. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा एक डिव आहे. जस्ट यूआय वाईज बी शोकेस करून दिसतंय की ते लुक अँड फील कसं आहे. सपोज इथे दोन्ही व्हेरिएबल मी सेम एंटर केले, लाईक 1 1. सो माझा काय करायचं, हा डिव जस्ट मला हाईड करायचा आहे आणि नंबर विल बी डिफरंट. देन माझा हा दिसायला हवा. सो इन दॅट केस व्हॉट वी हॅव टू डू, जस्ट बघा तिथे काय करावं लागते, फक्त एक आपल्याला डिव घ्यावं लागेल विथ अनदर व्हेरिएबल इज नंबर डिव. इट शुड बी बुलियन अँड इट शुड बी ट्रू. ओके, सो हा नंबर डिव मला फक्त तिथे बाइंड करायचा आहे बाय युझिंग एनजी इफ. सो इज नंबर डिव कॉपी अँड देन इन्स्टेड ऑफ दिस वन वी वॉन्ट दिस. जस्ट पेस्ट केलं. आता इथे कंडिशन काय लिहायची आहे मला, तसं पाहिलं ना मला ड्यूची पण गरज कशाला ना. बघा इथे कंडिशनच तशी लिहायचं आहे की नंबर इज इक्वल टू num2. आर यू गेटिंग माय पॉइंट. त्या ड्यूची पण गरज नाही मला, इज num1 ड्यूची पण. बघा, is num1 is equal to num2. If both are equal, then it will be not visible, this tip. So just इथे एंटर करूया 1. सॉरी, हे नॉट इक्वलचं कंडिशन झाली आपली. कारण बघा बाय डिफॉल्ट काय होतं, त्याला 0 होतं. सो ठीक आहे, आपल्याला नॉट इक्वलच दाखवावं लागेल. इक्वल असेल तर दाखवू, नॉट इक्वल असेल तर नाही दाखवू. जस्ट बिकॉज मी काय दिलं, इनिशियली व्हॅल्यू दिली आहे 0 0 0 0. दॅट मीन्स बोथ आर इक्वल. इक्वल आहे तर दिसणार आणि इक्वल नाहीये तर त्याला हाईड करू. जर अपोजिट करायचं असेल तर इन्स्टेड ऑफ दिस व्हॉट वी हॅव टू राईट हिअर नॉट कंडिशन. दॅट मीन्स लाईक दिस. करेक्ट. बट बाय डिफॉल्ट आपला व्हॅल्यू आहे 0 0, त्यामुळे आपण इक्वल नॉट इक्वलचं दाखवूया, इक्वलचं
नाही दाखवत. सपोज आता 0 0 बोथ आर इक्वल, दॅट मीन्स इट इज विजिबल. सपोज मी इथे दुसरं काही व्हेरिएबल टाईप करते, सा विजिबल आहे का नाही, कारण की दोघांची पण टेक्स्ट बॉक्स व्हॅल्यू डिफरंट आहे. बट जसं मी पुन्हा सेम व्हेरिएबल टाईप केला, माझा डिव अगेन शोकेस झाला. याचं ऑल्टरनेट पण करू शकतो किंवा असं पण करू शकतो आपण. इट्स अप टू डिपेंड ऑन सिनारिओ. सो हा झाला आपला प्रिव्हियस एक सिनारिओ होता, शो अँड हाईड. देन ऑन सिंगल क्लिक ऑफ टॉगल बटन, तो एक सिनारिओ होता. आणि हे देन होता आपला पुन्हा एक सिनारिओ, की सपोज नंबर डिफरंट असेल तर डिव. इथे डिव दाखवला आपण, त्याच्या व्यतिरिक्त काही पण असू शकतं. अगेन सिनारिओ काय, देर आर सो मेनी सिनारिओ. सपोज एक सिनारिओ घेऊ शकता तुम्ही, एक सिटीचा किंवा कसला स्टेटचा ड्रॉपडाऊन घेऊन घ्या. ऑन द ड्रॉपडाऊनच्या चेंजवर सपोज एक कंडिशन असतं बघा, जर सपोज कुणाला माहित असेल तर एक काम करूया, इम्प्लिमेंटच करूया. आय थिंक सो एव्हरी वन नोज दॅट कंडिशन, दॅट्स वाय मी ते एक कंडिशन घेते. कुणी कुठले कधी फॉर्म वगैरे भरले असेल तर स्टेट, स्टेट तर नसतं नॉर्मली, बट सिटी असतं. आपल्याला एक सिटीचा ड्रॉपडाऊन असतं. लाईक कन्सिडर करा, दिस इज द वन सिलेक्ट, देन ऑप्शन. इथे मी मल्टिपल सिटीचा ड्रॉपडाऊन देते. आता ड्रॉपडाऊन मध्ये देते नागपूर, पुणे, मुंबई, यवतमाळ. ठीक आहे, नागपूर, पुणे, मुंबई, सातारा, देन अकोला. अनादर वन इज देते मी, एक सिटीचं नाव देते अदर. तर आता मला काय करते मी, असा एक सिनारिओ देऊया आपण. याला एक क्लास लावून देते, क्लास फॉर्म सिलेक्ट. ओके, असा आपण एक सिनारिओ घेऊया, की सपोज माझी यामधली सिटी नाही. आता सपोज कन्सिडर करा, मी इथे नाही, मी कोल्हापूरची आहे, तर माझं इथे सिटीचं नावच प्रेझेंट नाही. तर ऑन क्लिक ऑफ अदर, जसं मी अदर क्लिक करीन ना, तर मला इथे एक डिव दिसायला पाहिजे. हा पण एक नथिंग बट एनजी इफचा सिनारिओ आहे ना. तर हा सिनारिओ आपण कव्हर करू शकतो यामध्ये. सो त्या केसमध्ये इथे तर सगळ्यात पहिले मला त्यामध्ये व्हॅल्यू बाइंड करावं लागेल. करेक्ट. सो व्हॅल्यू नागपूर. टेक्स्ट बॉक्सची म्हणजे हे तर जे आपण नाव लिहिलं ऑप्शन मध्ये, ते तर फक्त विजिबल होते आपल्याला. बट व्हॅल्यू जेव्हा बाइंड करू तेव्हाच टेक्स्ट बॉक्स, सॉरी, ड्रॉपडाऊनची व्हॅल्यू आपल्याला रीड करता येणार ना. सो त्या केसमध्ये आपण व्हॅल्यू बाइंड करून देऊ. अकोला, सातारा, मुंबई आणि लास्ट मध्ये. ओके. सो आता मी इथे जे सिटी सिलेक्ट, सॉरी, माझी सिटी यात बिलॉंग नाही करत असेल, अदर सिलेक्ट केल्याबरोबर मला एक ड्रॉप डाऊन शोकेस करायचा आहे. सो इनपुट टाईप टेक्स्ट, क्लास फॉर्म, प्लेस होल्डर देऊन देते इथे, एंटर युअर सिटी. ओके. सो दिस इज अवर टेक्स्ट बॉक्स. याला डिव मध्ये वगैरे घ्यावं लागेल प्रॉपर, तेव्हाच लुक अँड फील ते प्रॉपर दिसेल, अदरवाईज नाही दिसणार. प्लस इथे मला 2 डिव क्लोज करावं लागेल. करेक्ट. नो फॉर्मॅट सिलेक्शन, जस्ट. आता बाय डिफॉल्ट आपलं हे दिसतंय, बट आपण हा दिसायला नकोय. बाय डिफॉल्ट हा सिनारिओ की हे असं दिसायलाच नको हे सिटी. करेक्ट ना. सो तो एक सिनारिओ पहिले तर आपला. हा रो माझा इथेच क्लोज झाला ना, त्यामुळे ते प्रॉपर नाही दिसत होतं. हा रो माझा खाली क्लोज झाला पाहिजे. ओके. सो पहिले आपण घेऊया एक एनजी इफ. त्या ड्रॉपडाऊनला नाव देऊया इज अदर सिटी, दॅट मीन्स ज्या सिटी अवेलेबल नाही आहेत ते. ट्रू. तो सगळ्यात पहिले आपण याला हाईट करून देऊ, या डिवलाच हाईट करू. स्टार एनजी इफ इज अदर सिटी असेल तर त्याला बाय डिफॉल्टच मी त्याला हाईट करून देते. तो इथे नॉट लावू शकतो. इथे बघा, आता बाय डिफॉल्ट माझं दिसत आहे, कारण की मी तिकडे ट्रू घेतलं. तर देर आर टू सिनारिओज. इथे एक तर तुम्ही नॉट लावला तरी चालेल, अदरवाईज इथे फॉल्स केलं तरी चालेल. बोथ आर नथिंग बट दिस सेम. ओके. सो मी इथे फॉल्स घेतला, म्हणजे माझा हा बाय डिफॉल्ट हाईट झाला. जसं मी इथे अदर सिलेक्ट करीन तसा आता माझा टेक्स्ट बॉक्स हा दिसायला पाहिजे. करेक्ट. सो सगळ्यात पहिला आपल्याला इथे सिलेक्टवर एक इव्हेंट लावावं लागेल. कुठला? ऑन चेंज. करेक्ट.
ऑन चेंज हा इव्हेंट लावावा लागेल. जसे म्हणजे ड्रॉपडाऊनची व्हॅल्यू चेंज झाली तशी. चेंज चेंज सिटी. इथे आपण एक डॉलर डॉट इव्हेंट पाठवू शकतो. असं न करता याचे पण आता दोन सिनारिओ येतात. ठीक आहे, जसं आपण वर्क करतो ना, तसं तुम्हाला सिनारिओ सुचेल की एक गोष्ट आपण कितीतरी सिनारिओने अचीव्ह करू शकतो. It should be in the form of string. Okay. इथे असंही न करता आपण काय म्हणतो, किंवा हा आपण असं न करता याला दुसऱ्या वेळी मी करून दाखवते तुम्हाला की सिलेक्ट सिटी हा एक व्हेरिएबल घेऊया, त्याला देऊया आपण स्ट्रिंग देऊन देऊ, आणि हा सिलेक्ट सिटी इज इक्वल टू एम्प्टी द्यायचा बाय डिफॉल्ट. सिलेक्ट सिटी आपण एनजी मॉडेल आपल्याकडे, आपण एनजी मॉडेल आपण बाइंड करून करू शकतो. सो एनजी मॉडेल इज इक्वल टू सिलेक्ट सिटी. सो मला इथे व्हेरिएबल पास करायची मग गरज नाही पडणार. सो ऑन चेंज सिटी मध्ये आपण काय करणार डिरेक्टली, इफ इफ दिस डॉट सिलेक्टेड सिटी इज इक्वल टू व्हॅल्यू जर माझी अदर. आता अदरची व्हॅल्यू मेक शुअर इथे जे दिली तेच कॉपी पेस्ट करायचं. म्हणजे सपोज ओ तुमचा स्मॉल झाला कॅपिटल झाला तर ते वर्क नाहीच करणार ना, त्यामुळे. आणि एल्स, तर आता इथे काय लिहिलं आपण बाय डिफॉल्ट, त्याला काय केलं, वेर इट इज अदर सिटी फॉल्स आहे. जर अदर असेल आपलं तर याला काय करू, ट्रू करू. अदर दॅन दुसरं काय असेल तर आपण त्याला फॉल्स करून देऊ. जसं बाय डिफॉल्ट दिसत नाहीये तो तसंच. आणि त्यानंतर म्हणे फॉल्स. बस झाला आपला एक हा सिनारिओ. हा सिनेरिओ मे बी मोस्ट ऑफ द लोक यूज केला असेल, त्यामुळे इझी टू काय म्हणते अंडरस्टँडेबल आहे. पहिले नाही दिसतंय नागपूर आहे तरी, दिसतंय पुणे आहे तरी, आणि जसं जसं अदर क्लिक केलं तसं माझा दिसायला पाहिजे. जस्ट अ सेकंड, काय इश्यू आपण बघूया. बुस्टर चेक व्हेरी नको, सोर्स मध्ये जाऊया. मला वाटतं ऑन चेंज इव्हेंटच चुकला असणार. एनजी कंपोनेंट जस्ट क्लिक करू. इथे बघा डिबग कसं करायचं बघा. इव्हेंट लागलाच नाही म्हणजे हा ऑन चेंज आपला वर्क नाही करत आहे. सो त्या केसमध्ये आपण इथे एक्स्ट्रीमली सॉरी, चेंज इथे ना चेंज इव्हेंट असते, ऑन चेंज नसते. जसं क्लिक इव्हेंट असते ना तसं चेंज इव्हेंट असतं. ऍक्च्युली मी खूप दिवसापासून रिॲक्ट मध्ये काम करते आहे, सो त्यामुळे थोडं कन्फ्युज झालं. रिॲक्ट मध्ये कसा इव्हेंट असते, ऑन क्लिक ऑन चेंज असे इव्हेंट असतात, आणि अँग्युलर मध्ये विदाउट ऑन असते. सो लिटिल बिट कन्फ्युज झाले मी. पुणे आला आता इव्हेंट. सो आता माझी काय सिटी कुठली आहे, पुणे. तर पुणे असल्यामुळे इज इक्वल टू ट्रू होणार का नाही. पुणे आणि अदर डिफरन्स आहे ना बघा, हा इफ एल्सच चालू आहे ना आपला. सो माझा हा फॉल्स राहणार. फॉल्स तर दिसणार का नाही. जस्ट मी क्लिक ऑन अदर केलं तर आता माझी दिस डॉट सिलेक्ट सिटी किती आहे, काय अदर. अदर इज इक्वल टू अदर, या इट इज ट्रू. सो माझा तो इज अदर सिटी मध्ये ट्रू झाला आणि हे शोकेस झालं. एंटर युअर सिटी. गॉट इट. मुंबई केलं अगेन फॉल्स झाला. सातारा केला अगेन फॉल्स. अगेन अदर वर क्लिक केलं तर माझी सिटी दिसली. सो आपण यामध्ये आणखी एक शिकू शकतो त्या एनजी फॉर. सो ते आपण अपकमिंग व्हिडिओमध्ये बघूया. बट दिस इज नथिंग अबाउट दी स्टार एनजी इफ. मी क्विकली रिकॉल करून देते जस्ट बिकॉज माझा चेंज इव्हेंट बाय मिस्टेक, माय बॅड, ते चुकलं होतं त्यामुळे. आपण काय केलं, एक सिम्पलचं एक कन्क्लुजन करून घेऊया. एक सिम्पलचा एनजी डिव्ह घेतला, सॉरी डिव्ह घेतला. त्या डिव्हला आपण हाईड अँड शो केला बाय युझिंग टू बटन घेतला, ऑन हाईड ऑन शो. सो क्लिक इव्हेंट मध्ये दोन बटन क्रिएट केला मी, ऑन इट, ऑन हाईड अँड ऑन शो. आणि त्या बटनवर सिम्पली मी ट्रू आणि फॉल्स केलं. देन अगेन एक टॉगलचा घेतला, त्यालाही केलं. आपण असंही करू शकतो, असं पण करू शकतो, बट मेक शुअर वी हॅव टू यूज ऑलवेज बेस्ट प्रॅक्टिस. सो हा डिव्ह आपण घेतला आणि देन मग ऑन चेंज सिटीचा. So this is nothing but the real-time example of star ngIf. So there are so many example available in the Google.
सो प्लीज एक एक एक्झाम्पल करून बघा, देन तुम्हाला मोर क्लिअर होणार. हे सगळ्यात बेसिक एक्झाम्पल आहे. ओके. ओके देन नाव थँक्यू.